Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. मुळात मतदारांनी प्रश्न विचारला तर उमेदवारांनी त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. मग माझ्यासारखा मतदार जर पत्राच्या माध्यमातून त्यांना प्रश्न करत असेल तर ते उघड पडलेले आहेत, ते घाबरलेले आहेत त्या पत्राला, त्यामुळे ते पत्राचं उत्तर देणारच नाही. सध्याचं राजकारण या विकासावर, युवकांच्या रोजगारावर, डेव्हलपमेंटवर व्हायला पाहिजे, एवढीच आमची एक सोलापुरातील एक तरुण युवक म्हणून आमची भूमिका आहे. परंतु दोघांनीही विकासाचा मुद्दा मांडला नाही, दोघांनीही रोजगाराचा मुद्दा मांडला नाही, दोघांनीही पाण्याचा प्रश्न मांडला मुद्दा मांडला नाही. त्यांनी सांगितलं की आज रोजगार निर्मिती नसल्यामुळं सोलापुरातील लाखो तरुण हे आपल्या आईवडिलांना सोडून मुंबई पुण्याला जात आहेत. ही खरंच एक शोकांतिक आहे. सोलापूर हा बकाल झालेला आहे. सोलापूर म्हणजे एक मागासलेला शहर आहे अशी प्रतिमा सध्या महाराष्ट्रभर तयार झालेली आहे. सोलापूर लोकसभेच्या मैदानात दोन युवा उमेदवार या ठिकाणी उभारलेले आहेत. प्रणिती शिंदे ज्या माजी आमदार शहरचे आहेत आणि राम सातपुते जे माळशिरसचे आमदार आहेत. दोन तरुण तडफदार नेतृत्व आहे, युवक आहेत. मात्र ह्या युवकांचे पत्र व्हायरल झालेले. प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांच्या स्वागतासाठी जे ट्विट केलं होतं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मात्र या ट्विटमध्ये आता कुठंतरी एका सोलापूरच्या तरुणांनी देखील ट्विट करून काही प्रश्न विचारले होते. ते अतिशय आपल्या सोबत आहेत. काय सांगाल सर, एकंदरीत कशा स्वरूपाचं पत्र तुम्ही दिलेलं होतं? मुळात महत्त्वाची गोष्ट अशी होती की हे पत्र लिहिण्याची गरज का पडली हा विचार करण्याचा सोलापूरकरांना भाग पाडायचं होतं. आणि जोपर्यंत आपण तरुणांना किंवा इथल्या तरुणाईला किंवा इथल्या मतदारांना विचार करायला भाग पाडत नाही तोपर्यंत इथला मतदार झोपेचं सोंग घेऊन झोपणार असंच होईल. म्हणजे कसं होतं, मेलेल्या सापाला धोपाटे घालणं अशा पद्धतीचे प्रकार आजकाल या ठिकाणी आत्ताच्या उमेदवारामधून, मग त्या ठिकाणी प्रणितीताई असू द्या किंवा दुसरे उमेदवार रामभाऊ सातपुते असू द्या, मुळात हे दोघेही 5 वर्ष विधानसभेमध्ये आमदार राहिलेले आहेत. त्यांनी विधानसभा गाजवलेली आहे. परंतु तरुणांच्या प्रश्नावर त्यांनी आजपर्यंत कोणती आंदोलने केली, तरुणांच्या प्रश्नावर त्यांनी तरुणांना एकत्र करण्यासाठी काय केलं, किंवा तरुणांना त्यांनी आजपर्यंत हाताला रोजगार देण्यासाठी काय केलं, किंवा इतर स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन चालण्यासाठी त्यांनी स्वयंसेवी संस्थेसाठी काय केलं, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. मुळात आपल्या जवळचा कार्यकर्ता उघडा आणि आपण कपडे घालून फिरायचं अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी चालवलं होतं. राहता राहिला प्रश्न त्या पत्र व्हायरल करताना माझ्या मनामध्ये फक्त एवढीच चुकचूक राहिली की दोघांनी एकमेकांचं स्वागत केलं, दोघांनी सौम्य भाषेमध्ये एकमेकावर आगपकड केली, परंतु दोघांनीही विकासाचा मुद्दा मांडला नाही, दोघांनीही रोजगाराचा मुद्दा मांडला नाही, दोघांनीही पाण्याचा प्रश्न मुद्दा मांडला नाही. यांनी मांडलं तर फक्त एकमेकाचं स्वागत आणि एकमेकाच्या पक्षाची भूमिका. ही भूमिका मांडत असताना मला एक प्रामुख्याने प्रश्न पडला की ज्यावेळी आपण एखादा उमेदवार म्हणून जनतेसमोर जातो तर त्या जनतेला काय अपेक्षित आहे हे महत्त्वाचं आहे. आणि जनता तुम्हाला कोणत्या बेसवर तुम्हाला जनता स्वीकारणार आहे हेही महत्त्वाचं आहे. म्हणून त्यामुळे मी त्यांना विचारलं की मला महानगरपालिकेची टॅक्स पावती तर वेळेवर भेटते, परंतु पाणी भेटत नाही. 5 दिवस तर माझ्या सोलापूरला पाणी नाही आणि हद्दवार भागात तर 8 दिवस पाणी नाही, त्यामुळे तो प्रश्नच राहून गेला. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये दुसरा विचारलं की माझं शिक्षण इथं होतं मानांकन, आणि त्या ज्या विद्यापीठामध्ये माझं शिक्षण होतं ते मानांकनामध्ये आहे का, त्याला बाहेर गेल्यावर, जिल्ह्याबाहेर गेल्यावर, शहराबाहेर गेल्यावर, राज्याबाहेर गेल्यावर, देशाबाहेर गेल्यावर त्याला व्हॅल्यू आहे का, तेवढ्या पद्धतीचं पोषक वातावरण शिक्षणाचं मला तेवढं पचतं का, पचणारं शिक्षण आहे का, किंवा त्या शिक्षणाचा नोकरीमध्ये रोजगारामध्ये रूपांतर होतं का मला इथून स्थलांतर करावं लागतं, असे महत्त्वाचे मेन मुद्दे मांडले. आणि याच्यातून मला प्रकर्षाने एवढंच सांगायचं होतं की इथला तरुण आहे तो बेरोजगार आहे, इथला तरुण हा स्थलांतर होत आहे. सगळीकडे बघा तुम्ही, महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये युवकांची लोकसंख्या वाढत आहे, तरुणांची लोकसंख्या वाढत आहे, परंतु सोलापूर एकमेव असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी सोलापूरच्या तरुणांची लोकसंख्या ही घटत चाललेली आहे. तीच स्थलांतराच्या माध्यमातून ती त्या ठिकाणी प्रकर्षाने मांडायचं काम केलं. दोघांनीही मुद्दे मांडले, दोघांनीही स्वागत केलं, परंतु दोघांनीही एकमेकांना सौम्य आगपकड करत जी काही उत्तरं दिली त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसल्या असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला त्यात दर्शवायला पाहिजे होत्या, परंतु यात दिसल्या नाही. म्हणून माझ्यासारख्या तरुणाला एक विचार पडला की या दोघांचं पत्र आम्ही मतदारांनी का वाचायचं. तुम्ही दोघं आमची पत्र वाचा आणि त्याच्यावरून ठरवा, आणि त्यातून मग सुज्ञ मतदार तयार होईल आणि तो म्हणेल की बाबा आता कुणाला मत टाकायचं हे ते त्या विचाराने ठरवतील. तुमचं पत्र प्रचंड व्हायरल झालेलं आहे. तुम्हाला वाटतं या दोन्ही उमेदवारांनी ते वाचलं असं? मला तर वाटतं की यांना स्वतःच्या म्हणजे स्वतः या दोन्ही उमेदवारांना, मग त्यामध्ये प्रणितीताई शिंदे असो किंवा राम सातपुते असो, हे जर ग्राउंड लेवलचे किंवा तळागाळाच्या कार्यकर्त्याचे म्हणजे जे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते असतील तर ते त्यांनी वाचलं असावं. जर यांना तळागाळाच्या तरुणांचा कोणत्याही पद्धतीचा प्रश्नच पडलेला नाही, यांना तरुणांच्या कोणत्याही पद्धतीची किंमतच नसेल तर त्यांनी माझ्या मते तर मला असं वैयक्तिक वाटतं की आमदार प्रणितीताईंनी पण ते वाचलं नसेल आणि राम सातपुतेंनीही वाचलं नसेल.
प्रणितीताईंचं पत्र आल्यानंतर व्हायरल ट्विट केल्यानंतर त्याला राम सातपुते उत्तर देतात, मात्र आपल्या पत्राला कुठेही दोघांकडून काही उत्तर किंवा काहीच हे झालेलं नाही. हा एका सामान्य कार्यकर्त्याला उत्तर कसं देणार ते? सामान्य कार्यकर्ता हा मुवमेंटवाला असेल किंवा शैक्षणिक रित्या प्रगल्भ असेल, वैचारिकरित्या प्रगल्भ असेल, तर त्याला उत्तर देण्यासाठी या दोघांमध्ये पण ताकद नाही आहे. मुळात मतदारांनी प्रश्न विचारला तर उमेदवारांनी त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. मग माझ्यासारखा मतदार जर पत्राच्या माध्यमातून त्यांना प्रश्न करत असेल तर ते उघड पडलेले आहेत, ते घाबरलेले आहेत त्या पत्राला, त्यामुळे ते पत्राचं उत्तर देणारच नाहीत. सोलापूरचे आणखीन काही तरुण आहेत, काय सोलापूरकरांचे तरुणांसमोरचं तुमचं काय कुठले प्रश्न सोडवायला हवे प्रामुख्यानं असं वाटते? साहेब, आपल्याला माहीत आहे सोलापूर शहर ह्याचा एक खूप मोठा इतिहास आहे. आमचे मित्र अतिश बनसोडे यांनी जे पत्र त्या ठिकाणी व्हायरल झालेलं आहे, खरं तर मला माहीत नव्हतं की ते त्यांनी व्हायरल केलेलं आहे. प्रत्येक मुखपत्रात, प्रत्येक न्यूज चॅनलमध्ये त्यांच्या त्या पत्राची दखल घेण्यात आलेली आहे. मनाला चटका लावून देणारा ज्वलंत प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. सोलापूरची तरुणाईंच्या बेरोजगारी संदर्भात त्यांनी खूप मोठं प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे. सोलापुरातील अनेक युवक, सोलापूर शहरात जवळपास 11 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, त्यातले दरवर्षी हजारो तरुण त्या ठिकाणी पदवीधर होतात, मात्र त्यांना कुठेही तर जॉब भेटत नाही. सोलापूर हा शहर पेन्शनर शहर म्हणून काही दिवसांपासून, काही वर्षांपासून उदयास येत आहे. अनेक तरुण नोकरीच्या शोधात सोलापूर सोडून पुणे, मुंबई असेल, बेंगलोर असेल, हैदराबाद असेल या प्रमुख शहरांमध्ये स्थलांतर होत आहेत. तर ते का होत आहेत? मागील अनेक वर्षांपासून सोलापुराचं आपण जर राजकारण बघितलं तर सोलापूर हे क्रांतिकारांचं शहर आहे, सोलापूर हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे. मात्र अनेक वर्षांपासून या ठिकाणी स्थानिक लोकांच्या राजकारणामुळं, त्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती नसल्यामुळं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा उद्योग या ठिकाणी येत नाही. सोलापूर हा बकाल झालेला आहे. सोलापूर म्हणजे एक मागासलेला शहर आहे अशी प्रतिमा सध्या महाराष्ट्रभर तयार झालेली आहे. सोलापूरच्या मागणं येऊन आपण नगर जिल्हा बघितला असेल, औरंगाबाद जिल्हा बघितला असेल, पुणे जिल्हा बघितला असेल, आज कुठे गेलेले आहेत. तिथं मोठमोठे IT हब त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. तिथल्या तरुणांच्या हाताला रोजगार त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तिथले तरुण तिथं शिकतात, तिथंच नोकरी करतात आणि तिथे आपल्या कुटुंबासोबत राहतात. माझं आज आपण बघितलं असेल प्रत्येक कुटुंबातला एक तर तरुण आज सोलापूर सोडून वेगळ्या ठिकाणी स्थलांतर झालेलं आहे. आणि राहिला विषय सोलापूरचा, ज्या ठिकाणी सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर मिल होते, सोलापूरला असं म्हणलं जायचं की सोन्याचं धूर सोलापुरातून निघत होता. मात्र आज ती प्रतिमा सोलापूरची राहिलेली नाही आहे. जे कारखानदारी इथं चालू होती त्यालासुद्धा काही ना काही राजकारण करून, चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हवालदिन करण्याचं एक प्रयत्न या ठिकाणी सरकारकडनं झालेला आहे. दोन्ही उमेदवार प्रचारात मोठ्या प्रमाणात लीड घेताना दिसतात, मात्र तरुणांचे प्रश्न कुठे मांडले जातात का? तरुणांचे प्रश्न मांडणं गरजेचं आहे. दोन्ही आमदार तरुण आहेत. एकदा प्रणिती शिंदे 3 टर्म आमदार आहेत, राम सातपुते भले ते BJPचे असतील, ते सुद्धा 1 टर्म आमदार आहेत, ते उच्च शिक्षित आहेत आणि दोघांनीसुद्धा सत्ताही जवळून पाहिलेली आहे. दोघांनी सत्ता अनुभवलेली आहे. त्यांना माहीत आहे युवकांचे काय प्रश्न आहेत, महिलांचे काय प्रश्न आहेत, तरुणांचे काय प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, या सर्वांची जाण त्यांना मांडताना दिसतात का सध्या तर सध्या परिस्थिती तर पाहिजे तितक्या प्रमाणावर ते मांडताना, प्रभावीपणे मांडताना दिसत नाही आहेत. थोडासा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. मात्र परवा जे पत्र व्हायरल झालं आहे त्यात जी भूमिका आमचे मित्र अतिश बनसोडे यांनी मांडलेली आहे ती अतिशय योग्य भूमिका आहे. सध्याचं राजकारण या विकासावर, युवकांच्या रोजगारावर, डेव्हलपमेंटवर व्हायला पाहिजे, एवढीच आमची एक सोलापुरातील एक तरुण युवक म्हणून आमची भूमिका आहे. सोलापूरचे दुसरे युवक आहेत, सोलापूरचे तुमच्या तरुणांपुढे कुठले प्रश्न आहेत सध्या आणि ते निवडणुकीत मांडायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर रोजगार निर्मिती. सरफराज शेख जे आपले मित्र आहेत, अतिश बनसोडेचे मित्र आहेत, ह्यांनी सांगितलं की आज रोजगार निर्मिती नसल्यामुळं सोलापुरातील लाखो तरुण हे आपल्या आईवडिलांना सोडून मुंबई पुण्याला जात आहेत. ही खरंच एक शोकांतिक आहे. कारण सोलापूरसारखं एक हुतात्म्यांचं शहर नावाजलेलं असताना या ठिकाणी उद्योग व्यवसाय वाढायला पाहिजे, रोजगारांच्या हाताला पाठबळ मिळालं पाहिजे, प्रोत्साहन मिळालं पाहिजे, कुठं तर डेव्हलपमेंटकडे आपण वाटचाल करायला पाहिजे. आपण पाहतो जर स्मार्ट सिटी आहे का फक्त स्मार्ट सिटी नावाला उरले की काय, हा खरा प्रश्न आज प्रामुख्याने प्रत्येक युवकासमोर पडलेला आहे. कारण आपण जर पाहायला गेलो तर विरोधक असो अथवा सत्ताधारी असो, कोणी असो, मात्र जे नेतृत्व आहे सोलापूरच्या लोकसभेसाठी, दोन्हीही युथ आयकॉन आहेत. या दोघांकडनंही चांगल्या अपेक्षा आहेत की त्यांनी युवकांचे जे प्रश्न आहेत ती मार्गी लावायला पाहिजे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा विकास कामांकडे यांचा कल असावा असं मला या ठिकाणी वाटतं. तर हे होते सोलापूरचे तरुण आणि यांनी सांगितलेलं आहे सोलापूर कुठेतरी बकाल होतं, हाताला काम नाही, तरुण स्थलांतरित होतात, हे सगळे प्रश्न कुठेतरी सोडवायला हवेत आणि हे जे 2 उमेदवार आहेत त्यांच्याकडून हे प्रामुख्याने मांडले जावेत अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केलेली आहे. मुंबई तकसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर.